Hello, dear student. Hello, dear student. Welcome back to our channel. Now we are going to study our graphical method. Practice set 1.2. Okay, let's start. ग्राफिकल मेथड मधलं पहिलं एक्झाम्पल बघा. प्रॅक्टिस सेट 1.2. ते ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे. First example. Complete the following table to draw graph of the equations. The first equation आहे बघा, x plus y equals to 3. x plus y equals to 3 आणि एक बॉक्स दिलेला आहे. ते x आहे, ते y आहे, इथे x, y. दिस इज अवर पॉइंट्स. आता इथे तुम्हाला 3 दिले आहे, इथे एम्प्टी बॉक्स आहे, इथे 3,0 दिलेला आहे, इथे बॉक्स आहे आणि इथे 5 आहे आणि इथे पण एक बॉक्स आहे. इथे बॉक्स आहे एक, ते पण 3 आहे आणि इथं 0. तर लक्ष द्या. आणि हे एक्झाम्पल एवढे इझी आहे, खूप इझी आहे. तर इथे 3 आहे आणि इथे 3 0 आहे, तर इथं काय येणार 0. म्हणजे हा x कोऑर्डिनेट आणि हा y कोऑर्डिनेट. आता इथे तुम्हाला फक्त y कोऑर्डिनेट दिलेले आहे, x कोऑर्डिनेट आपल्याला काढायचं आहे. तर काय करायचं, पुट y इक्वल्स टू 5 इन अबोव इक्वेशन. ओके, इक्वेशन कोणतं आहे, x प्लस वाय इक्वल टू 3. तर येथे yच्या जागेवर 5 ठेवायचे. पुट y इज इक्वल टू 5 इन दॅट इक्वेशन. x प्लस 5 इक्वल्स टू 3. ट्रान्सफर दिस 5. x इज इक्वल टू 3 मायनस 5. x इज इक्वल टू -2. ओके, सो इथे किती येणार मग y ची व्हॅल्यू -2 आणि इथे येणार इन ब्रॅकेट -2, 5. ओके, इथे 0 3 आहे, x कोऑर्डिनेट 0 आहे, इथे 0 आणि एक्झाम्पल संपलेला आहे. इथं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं काम पडलं, परंतु इथे काही गरज नाही. अशा प्रकारे हे संपलेलं आहे. तर दुसरं एक्झाम्पल बघा, दुसरं इक्वेशन x मायनस वाय इक्वल्स टू 4 आणि एक बॉक्स दिलेला आहे अशा प्रकारे. x y x y. इथे बॉक्स आहे, इथे 0 आहे, इथे बॉक्स आहे, इथे -1 आहे, इथे बॉक्स आहे, इथे बॉक्स आहे, इथे 0 आहे, इथे -4 आहे, इथे 0 -4 ब्रॅकेट 0 -4 आहे. ओके, तर लक्ष द्या. तर याची जर व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याला y ची व्हॅल्यू जी 0 आहे ती या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करावं लागेल. मग इथे लिहायचं पुट y इक्वल्स टू 0 इन अबोव इक्वेशन. तर मग x मायनस वाय इक्वल्स टू 4. x मायनस 0 इज इक्वल टू 4. x मायनस 0 मीन्स x इक्वल्स टू 4. तर x ची व्हॅल्यू 4 आलेली आहे, इथे 4 लिहा
आणि इथे आपला पॉइंट आहे झाला 4,0. ओके. नाव याच्यामध्ये तुम्हाला x ची व्हॅल्यू दिलेली आहे, y ची कॅल्क्युलेट करायची आहे. पुट x इज इक्वल टू -1 इन इक्वेशन कोणता आहे, x - y इक्वल्स टू 4. तर इथे -1 ठेवा, -y इक्वल्स टू 4. आता इथे लक्ष द्या, इथे तुम्हाला y ची व्हॅल्यू काढायची आहे आणि y हा निगेटिव्ह आहे, तर y ला तिकडे सेंड करायचं आणि 4 ला इकडे आणायचं. -1 - 4 इक्वल्स टू हा 4 इकडे प्लस मध्ये, इकडे मायनस मध्ये होणार, y हा मायनस मध्ये आहे, तिकडे प्लस मध्ये होणार. तर -1 - 4 तुम्हाला माहिती आहे, चिन्ह जर सारखे असेल तर ऍडिशन करायचं. -5 इज इक्वल टू y, देअरफॉर y इक्वल्स टू -5. ओके. तर इथे येईल -5 आणि इथे कोऑर्डिनेट मिळेल -1, -5. ठीक आहे, याच्यामध्ये काहीच करायचं नाही. हे 2 मार्क्सचे एक्झाम्पल आहेत आणि हे पण 2 मार्क्सचे एक्झाम्पल आहे. ओके. चला, आता मी तुम्हाला याच्या आधी म्हटलं होतं, मी ग्राफ काढून देणार नाही. ग्राफ काढणे खूप सोपे आहे, ते तुम्हाला काढता येईल. मी फक्त टेबल तुम्हाला तयार करून देतो प्रत्येक इक्वेशन, आणि कुठे कुठे आपल्याला कॅल्क्युलेशन मांडावं लागेल, कुठे डायरेक्टच करता येईल. सर्वांनी लक्ष द्या.